आज जरा बाहेर बघितल्याच्या नंतर जरा थोडंसं बरं वाटलं, कारण आज पाऊस नव्हता, छान असं ऊन पडलं होतं. ते म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि पावसाने खरंच ह्यावेळेस खूपच जास्त धुमाकूळ घातलेला आहे आणि आमच्या इकडे म्हणजेच अहिल्यानगरला तर खूप जास्त पाऊस झाला आहे आणि सगळीकडंच शेतकऱ्यांचं तर खूपच जास्त नुकसान करून ठेवले ह्यावेळेस पावसाने. थोडंसं पार्लरमध्ये काम होतं, त्यांना देखील टाईम होता, तर त्यांना घेऊन इथं पार्लरमध्ये आली आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला बरं झालं जरा पाऊस उघडला आहे, बाहेर येऊन बघते तर पावसाने परत एकदा हजेरी लावली आहे. आणि पावसाचं आता काय सांगायचं, थांबायचं नावच घेत नाही आहे. घरी आले त्याच्यानंतर थोडंसं काम होतं मला, ते करायला घेतलं, कारण क्लिनिंगचं कामच होतं. आता मुलांचं फर्स्ट सेमिस्टर संपलं आहे, सेकंड सेमिस्टर चालू झालं आहे, तर नवीन बुक्स वगैरे करायच्या होत्या. आणि स्टेशनरीच्या सामानासाठीच मी हा बॉक्स वगैरे मागवला होता. छोट्या बॉक्समध्ये म्हणलं स्टेशनरीचं सामान ठेवता येईल आणि मोठ्या बॉक्समध्ये स्वराची जे काही खेळणी वगैरे आहे, गाड्या वगैरे आहेत, त्या सगळ्या ठेवून देता येईल. कारण त्याला खेळायचं झालं की तो ह्या बॉक्समधून सहज काढता येईल, कारण तो जेव्हाही खेळणी खेळतो तेव्हा इकडं तिकडं फेकून देतो. तर म्हटलं त्याच्यानंतर एका ठिकाणी ठेवल्यावर एका बॉक्समध्ये त्याला देखील सापडेल आणि इकडं तिकडं फेकणार नाही, पसारा करणार नाही. त्यासाठी त्याची खेळणी सगळी एका मोठ्या बॉक्समध्ये भरून ठेवली. आणि हे बॉक्स मी डीमार्टवरून आणले होते आणि मला खरंच खूप छान वाटले, क्वालिटी वाईज वगैरे पण छान आहे आणि असं सामान स्टोरेज वगैरे करायला पण मस्त आहे. आणि त्याच्यामुळं म्हटलं चला मोठ्या बॉक्समध्ये त्याची खेळणी वगैरे टाकून ठेवली. आणि यापुढे आपले व्लॉग हे संध्याकाळी 8:30 वाजता येतील, 7 वाजता येणार नाही आहे. काही कारणामुळे मी थोडासा टायमिंग चेंज केला आहे, तर यापुढे आपले ब्लॉग संध्याकाळी 8:30 वाजता बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता इथं कपाटातलं सर्व सामान वगैरे काढून घेतले, कारण मुलांचं सेमिस्टर आता सेकंड, नवीन बुक्स वगैरे करायच्या होत्या आणि खूपच जास्त घाण देखील झालं होतं. सगळं स्टेशनरीचं सामान एका बॉक्समध्ये हे करून ठेवूया म्हणलं, जेणेकरून त्यांना सापडेल व्यवस्थित. तर इथं बघू शकता नवीन नोटबुक्स वगैरे काढतीये, जुन्या नोटबुक देखील बाजूला काढायच्या होत्या आणि ही कामं सर्व आईलाच करावी लागतात, त्याच्यामुळे आता माझं देखील तेच चाललं होतं. आणि आता बघू शकता इथं संपूर्ण बॉक्स पूर्ण स्टेशनरीने भरला आहे आणि ह्यातली एक जरी वस्तू सापडली नाही की त्यांना लगेच नवीन पाहिजे असते. मुलांचं हे असंच असतं. आणि आता इथं सर्व त्यांचा छोटासा कबड आहे ते क्लिनिंग करून झाले, व्यवस्थित सगळे बुक्स वगैरे ठेवले. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब देखील करत जा. असे छोटेसे 2 बॉक्स मला खरंच खूप जास्त कामी आले आणि त्याला खालच्या साईडने असे रोलिंगसुद्धा होते, त्याच्यामुळे इझिली ते कुठं पण आपण हे करू शकता. आणि त्याच्यानंतर पसारा हा बघू शकता कसा आहे. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा ब्लॉगमध्ये.